रायगड पाहून आता निघालो आहोत पाचाड या ठिकाणी, ज्या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे त्या ठिकाणी आता आम्ही पोहोचलो आहोत। मागे दिसते हे ठिकाण आहे पाचाड येथील राजमाता जिजाबाई राहत होत्या त्या ठिकाण पाचाड येथील। रायगडाला भेट दिल्याच्या नंतर या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीच्या ठिकाणी सुद्धा दर्शनाला यावं असं वाटलं आणि आलो आहोत राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी। चला आता बघूया आपण राजमातांची समाधी। राजमाता जिजाऊ ह्या उत्तम घोडेस्वारी करत आणि तलवार सुद्धा चालवत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवरायांचं युद्ध शिक्षण झालं। हे आहे राजमाता जिजाऊंचं समाधीस्थळ। मागे आपल्याला दिसत आहे जिजाऊंचा अतिशय सुंदर या ठिकाणी बसवलेला पुतळा आणि आता या ठिकाणी राजमाता जिजाऊंचं आपण दर्शन घेऊया, प्रदक्षिणा करूया। जिजाऊंच्या समाधीसमोर असलेलं हे तुळशी वृंदावन आणि तुळशी वृंदावनाच्या समोरच असलेला राजमाता जिजाऊंचा अतिशय सुबक असा सुंदर असा पुतळा, दगडी बांधकाम केलेलं आहे समाधीचं। या समाधी स्थळापासून काही अंतरावर पूर्वीचे जे राजवाडे बांधले होते त्या राजवाड्याचे अवशेष आजही दिसतात आणि राजमाता जिजाऊंना गडावरचं वातावरण हवामान मानवत नव्हतं, त्यामुळे छत्रपती शिवरायांनी राजमातांच्या राहण्यासाठी पाचाड या ठिकाणी विशेष मुद्दाम अशी राजवाडे बांधून व्यवस्था केली होती आणि राजमाता जिजाऊंचं याच ठिकाणी वास्तव्य बराच काळ होतं। जिजामाऊली गे तुला वंदना ही, जिजामाऊली गे तुला वंदना ही। मुलं वडिलांकडून कर्तृत्वाचा ठसा घेतात आणि आईकडून प्रेमाचा आणि सदाचाराचा वसा घेतात, परंतु या ठिकाणी मात्र राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांचं पालन पोषण करताना कर्तृत्वाचा ठसाही उमटवलेला आहे आणि सदाचार आणि प्रेमाचा उपदेशही शिवरायांना केलेला आहे आणि म्हणून छत्रपती शिवरायाच्या एकमेव गुरु असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेनेच हे स्वराज्य निर्माण झालं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्वराज्याची वाटचाल झाली, स्वराज्याची वाढ झाली। आज पाचाड या ठिकाणी येण्याचा योग आला, राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेण्याचा योग आला, हे अहोभाग्य आम्हाला लाभलं। राजमाता जिजाऊ की जय।